छान दिसतो साडीवर, केवढा सुंदर दिसतो बघा। पूर्ण कान आपला एकदम भरलेला, आपल्याला क्लीन पुन्हा करायची गरज पडत नाही आणि तुम्ही नंतर काढून ठेवू शकता पण आहे। तर हा एक 5-6 साड्या आरामात बसून जातील। लिपस्टिक काहीच चांगल्या नाही मिळत, एकदम खराब लिपस्टिक आहे। नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी। तर बघा, मी मिशोवरनं काही प्रोडक्ट मागवलेले आहेत, म्हणजे काही सामान म्हणजे मागवलेला आहे, तर तो मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर चला तर मग व्हिडिओला टाइम न करता लगेच सुरुवात करूया। तर बघा, मी पहिलं तुम्हाला हे दाखवते। तर तुम्ही हा मंगळसूत्र जो आहे ना, हा तुम्ही बघितलाच असेल, खूप व्हिडिओमध्ये हा मंगळसूत्र बघितला असेल, पण ह्याची ना जी लिंक आहे ना, ते खूप जण मागत होते, तर मी ह्याची लिंक पुन्हा देते। तर हा छान असा लॉंग मंगळसूत्र आहे बघा, एवढा येतो, तर खूप छान दिसतो साडीवर। तर ह्याची लिंक सुद्धा मागत होते, त्यासाठी मी हा पहिला स्टार्टिंगलाच तुम्हाला दाखवते। तर सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे। तर पहिली जी गोष्ट आहे ना, ती ही आहे, आणि पहिली अशी जी गोष्ट आहे का, ती मला मिशोवरनं एवढी स्वस्त आणि एवढी छान भेटलेली आहे, कारण की हेच ना मी ज्यावेळेस म्हणजे मला घ्यायचं होतं, तर मी इथेच लोकल मार्केटमध्ये गेलेली, तर ह्याचीच किंमत मला 350 ते 400 रुपये काहीतरी सांगितलेले। हे बघा, हे तर एवढे सुंदर हे आलेले आहेत ना, एवढी छान ह्याची क्वालिटी आहे, आणि फक्त 130 रुपयाला की कितीला आहे। तर मला म्हणजे विश्वासच पटत नव्हता की 130 रुपयाला कसं काय असू शकतो, कारण की हे खूप महाग भेटतात। तर मी ज्यावेळेस विचारलेलं ना, तर 300च्या तर पुढेच होतं, 300च्या खालीच नव्हतं, आणि मला 130ला की काहीतरी भेटलं मिशोवर। तर म्हटलं चला मागून बघूया कशा प्रकारे म्हणजे येईल। तर मी हा मागून बघितलेला आहे, तर छान हा एवढा सुंदर आलेला आहे ना, तुम्हाला मी जवळून दाखवते बघा, खूप सुंदर हा आलेला आहे। तर मी तुम्हाला एक घालून पण दाखवते हा। तर इथे बघा, म्हणजे हा जो खालचा भाग आहे ना, इकडनं हा डायमंड आहे तो, आणि तिकडनं तो एक कानातला आहे, आणि त्याला खाली असं हा झुमका दिलेला आहे। तर चला घालून बघूया। तर बघा केवढा सुंदर दिसतो बघा, पूर्ण कान आपला एकदम भरलेला म्हणजे येतो। तर तुम्ही ना, आता बघा लग्नाची सीझन चालू झालेली आहे, तर त्यावेळेस ना तुम्ही म्हणजे जर नऊवारी वगैरे घालत असतील ना, तर खूप सुंदर हा दिसणार आहे, म्हणजे नऊवारीवर तर खूपच छान दिसणार आहे। मी त्यासाठीच हा मागवलेला आहे, तर खूप छान हा नऊवारीवर दिसेल। तर ह्याची एक तुम्हाला मी गोष्ट सांगते की ज्यावेळेस मी हा मागवलेला ना, मी स्वतः खूप कन्फ्यूज झालेली का, म्हणजे मी घातलेला ना हा, तर म्हणजे हा हेच होत नव्हता, हा कान जो आहे ना, तो इथे कानातला घातला की फक्त एवढाच यायचा। तर म्हटलं रिटर्न करू की काय करू, तर त्यानंतर ना मग मी विचार केला का हा जो आहे ना, तो थोडासा वरती मी फोल्ड करून घेते। तर इथे तुम्हाला दिसतच असेल, इथे मी व्यवस्थित काय केलेला नाही, मी त्याला व्यवस्थित सेट करावं लागेल, पण थोडंसं उंच घेऊन तो अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, आपला म्हणजे कान असेल ना त्या साईजनुसार। तर तसं मी इथे हा प्रेस करून घेतलेला आहे। त्यानंतर हा फिटिंगला खूप छान माझ्या कानातला बसलेला आहे, तुम्ही आता बघितलंच की किती छान कानामध्ये बसलेला आहे। तर अशा प्रकारे हा तुम्ही छान असा फिटिंगला म्हणजे तुमच्या साईजनुसार तुम्ही लावू शकतात। तर मला ह्याची क्वालिटी ना एवढी आवडली, म्हणजे हा मला एवढा आवडला ना की तुम्ही नुकता बघितलंच की केवढा सुंदर तो कानाला एकदम भरगच्च आणि भरून दिसत होता। म्हणजे हा जर तुम्ही एक घातला ना, तुम्हाला वेगळा सेपरेट कानातला वगैरे घालायची गरज नाही। तर मी कानात घालायलाच विसरली पुन्हा, तर पुन्हा तुम्हाला कानात घालायची काही गरजच नाही, तो एकच म्हणजे घातला ना, त्यासोबतच कानातला वगैरे पण आहे, नाहीतर दुसऱ्या ह्यांना बघा की सेपरेट इकडचा तो वेगळा असतो, कानातले झुमके आपल्याला वेगळे घ्यावे लागतात। तर हा मला ना खूप आवडला, खूप म्हणजे खूप आवडला। त्यानंतर ना हे बघा, मी हे मागवलेलं आहे, तर ह्याची तुम्हाला पहिला मी क्वालिटी दाखवते। इकडे बघा इलास्टिक आहे, आणि क्वालिटी याची खूप छान आहे, खूप छान आहे। तुम्ही जवळून बघत असतील बघा,
खूप छान आहे। तर हा काय आहे, AC कवर आहे। आता बघा खूप थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये थोडा आपण काय AC चालू करतो, नाही करत। मग त्याच्यामुळे खूप डस्ट बसून जाते, मग ते पुन्हा क्लीन वगैरे करावं लागतो। तर त्यासाठी ना मी हा मागवलेला आहे। तर हा पण तुम्हाला काहीतरी 110 ला की कितीला आहे। तर खूप छान, आणि मी त्याची एक छोटी क्लिप पण साईडला लावेल का कशा प्रकारे तो लावल्यावर हे होतो, म्हणजे दिसतो, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल। त्यासाठी मी त्यासाठी मागवलेला आहे का खूप म्हणजे नंतर हे लागते, धूळ बसते, आणि आमचं ग्राउंड फ्लोअरलाच हे आहे, रूम आहे, त्याच्यामुळे बाहेर समोरून गाड्या वगैरे जातात, तर खिडकीतनं खूप धूळ येते। तर त्यासाठी मी हा मागवलेला आहे। तर तुम्हाला आवडला असेल तर घ्या, कारण की ह्याच्याने खूप छान फायदा होईल। आपल्याला क्लीन पुन्हा करायची गरज पडत नाही, आणि तुम्ही नंतर काढून ठेवू शकतात ज्यावेळेस उन्हाळा येईल त्यावेळेस। तर हा एक आहे, आणि हा तर मला काहीतरी 70 की 80 रुपयाला फक्त हा ब्लाऊज भेटलेला आहे। तर खूप छान आहे, याची क्वालिटी खूप छान आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही जे पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच असेल की मी स्ट्रेचेबल ब्लाऊज आता खूप म्हणजे मला आवडायला लागलेत, आणि आता मी घेते पण। तर खूप छान हा ब्लाऊज आलेला आहे। तर तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकतात, खूप छान याची क्वालिटी पण आहे। तर हा एक ब्लाऊज मी मागवलेला आहे। तर तुम्हाला इथे मला एक गोष्ट सांगायची, ज्यावेळेस तुम्ही ना ब्लाऊज मागवतील ना, तर त्यावेळेस ना काय करायचं की जी आपली म्हणजे साईज आहे ना, आपण बघा ब्लाऊज वगैरे शिवायला जातो, तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे आपली चेस्ट किती साईजची आहे वगैरे काय, किंवा आपली छाती किती साईजची आहे हे माहिती आहे। तर ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेचेबल ब्लाऊज घेते ना, तर जो तुमचा माप आहे ना, त्याच मापाचं तुम्ही ब्लाऊज म्हणजे मागवा। मी तरी तेच करते, मी एक्स्ट्रा काही लहान किंवा जास्त साईजचा मागवत नाही। जी माझी छाती आहे त्याचनुसार मी ब्लाऊज मागवते। तर मला खूप छान ब्लाऊज आणि फिटिंगला खूप छान स्ट्रेचेबल ब्लाऊज बसतात। तर माझ्याकडे 5-6 ब्लाऊज झालेले स्ट्रेचेबल। तर हा एक ब्लाऊज आहे, तर खूप छान आहे, याची क्वालिटी पण खूप छान आहे। आता आपण जर ब्लाऊज पीस घ्यायलाच गेलो ना, तर ब्लाऊज पीस 100च्या पुढे भेटतो, सिलाईच त्याची 150-200 रुपये, म्हणजे एक ब्लाऊज आपल्याला 300 मध्ये पडतो। तर आपण 300 मध्ये 3 ब्लाऊज घेऊ शकतो आरामात। तर खूप छान हा ब्लाऊज आहे, डेली यूज साड्यांवर वगैरे तुम्ही आरामात हा ब्लाऊज वापरू शकतात। तर मी ना हा आपल्या फ्रीजचा कवर मागवलेला आहे, माझ्याकडे होता, पण तो खूप आता जुना झालेला आहे। तर मी हा फॅब्रिकमध्ये हा मागवलेला आहे, क्लॉथमध्ये। तर खूप छान मला हा आलेला आहे, तुम्ही बघू शकतात, समोरूनच तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे आलेला आहे। तर खूप छान आलेला आहे, ह्याची क्वालिटी पण सुंदर आहे। आपण तुम्हाला काहीतरी 130 रुपयाला काहीतरी भेटून जाणार आहे। तर छान आहे बघा। तर याची क्वालिटी सुद्धा खूप छान आलेली आहे। तर हे ना मी हे मागवलेलं आहे, म्हणजे आपला साडीचा अल्बम नाही का असतो, तर तो हा मी मागवलेला आहे, म्हणजे अशी आपण कॅरी करू शकतो। तर ह्याच्यामध्ये 5-6 साड्या आरामात बसून जातील। तर हा बघा, अशा प्रकारे आहे। तर ह्याच्यामध्ये ना आरामात 5-6 साड्या बसून जातील। आणि हा जो कपडा आहे ना, तो एकदम जाड कपडा आहे, तुम्हाला इथे दिसत पण असेल बघा, खूप जाड हा कपडा आहे, आणि म्हणजे टिकणारी ही वस्तू आहे, असं हे नाही का खराब होण्यासारखं नाही मिळत। त्याची चैन वगैरे आहे ना, ती पण म्हणजे स्टीलची आहे, चांगल्या क्वालिटीची आहे, आणि इथे ट्रान्सपरंट दिलेला आहे, म्हणजे तुम्ही काही कपडे ठेवलेले असतील ना, तर ह्याच्यामध्ये म्हणजे साड्या ठेवल्या असतील ना, ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार आहे। तर ह्याची सुद्धा क्वालिटी सुंदर आहे। तर खूप छान हा पण आलेला आहे। तर तुम्ही साडी समजा कुठे बाहेर जाणार असतील ना, तर ह्याच्यामध्ये तुम्ही साडी कॅरी करून असं जाऊ वगैरे शकतात।
तर ही एक मी मागवलेली आहे साड्या. आता कपाटामध्ये जागा नाही राहिलेली मी साड्या ठेवायला, त्याच्यासाठी हा मी मागवलेला आहे. तर मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे का, मिशोकडनं बघा मी ही गोष्ट मागवली, म्हणजे लिपस्टिक मागवली. तर अशा जर तुम्हाला कॉम्बोमध्ये लिपस्टिक भेटली ना तर तुम्ही अजिबात घेऊ नका, कारण की याची अजिबात क्वालिटी म्हणजे एकदम खराब क्वालिटी आहे. तर याच्यामध्ये ना पूर्ण हे बघा 12 लिपस्टिक होते, पण मला वाटतं काहीतरी 200 की 250 रुपयाला हे मी मागवलेलं. पण त्याची जी क्वालिटी आहे ना ती खूप खराब आहे, चांगली मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही अशा लिपस्टिक ज्या असतील ना, आपल्याला वाटतं जास्त पण नाही चांगले मिळत. 1-2 ह्याच्यामधले असेल तर चांगली, नाहीतर नाही ह्याच्यामध्ये चांगले मिळते. बघा एकदम हे आहे, म्हणजे कसं तुम्हाला ते सांगू, एकदम पाण्यासारखे आहे. असं जाड हे नाही मिळत लावल्यानंतर ना, असं म्हणजे हे केलं ना का पूर्ण ते वाटतच नाही का इथे ती लावलेली आहे, असं हेच नाही, मला फीलच नाही. मी अगोदर ओपन करून बघितली, तर इकडे मी लावून बघितली आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण एक असतं स्प्रेड करून बघतो, तर अजिबात चांगली नाही. ती लगेच पुसून गेली. आता जर ही मी लावलेली आहे ना, ही मी याच्यावरनं फ्लिपकार्टवरनं मागवलेले 12 हे पण शेड होते त्याच्यामध्ये, पण ही काहीतरी 400 की 500 रुपयाला मी मागवलेले आहे. तर ते फ्लिपकार्टवरचं मी मेकअपचं सगळं सामान मागवलेलं आहे, तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर ती जी लिपस्टिक आहे ना, मी सकाळी ही लावली ना की संध्याकाळपर्यंत तरी ही व्यवस्थित राहते, मला म्हणजे डबल लावण्याची गरज पडत नाही. म्हणजे लिपस्टिक जर मागवल्या ना तर अशा चांगल्या क्वालिटीच्या मागवायच्या, अशा लोकल मागवल्या ना का हे असं असतं. त्याच्यामुळे काहीच चांगले मिळत नाही लिपस्टिक, काहीच चांगल्या नाही मिळत. एकदम खराब लिपस्टिक आलेले आहेत, एकदम पाण्यासारखे आहेत, म्हणजे घेऊनच काय उपयोग नाही आणि लावून पण काय उपयोग नाही मिळत. तर म्हणून मी तुम्हाला सांगते का, असे जर कॉम्बोमध्ये वगैरे तुम्हाला जास्त लिपस्टिक वगैरे भेटल्या ना तर नका घेऊ, कारण की थोड्या पैशांमध्ये जास्त आपण घ्यायला जातो, पण त्याची क्वालिटी चांगली नसते. 1-2 असेल तेच चांगलं आहे, पण जास्त जे असेल ना त्याने, आता 200 मध्ये हे 12 शेड दिलेले आहेत, पण खूप खराब क्वालिटी, खूपच खराब, म्हणजे नुसते पाणी त्याच्यामध्ये आहे, व्यवस्थित मिळत नाही. तर आजचा जो व्हिडिओ होता ना तो एवढाच होता. आजची जी शॉपिंग होती ना ती आपली एवढीच होती. तर तुम्हाला ह्याच्यामधला कुठला प्रोडक्ट आवडला हे मला कमेंट करून सांगा, आणि जे कानातले होते ना तर ते तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.